हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। ह्या अगोदर आपण 2 व्हिडिओमध्ये सिंधू संस्कृती म्हणजे काय आणि सिंधू संस्कृतीचे शहरे कोणत्या नदी किनारी वसलेले आहेत हे आपण पाहिलेले आहोत। परंतु आज आपण त्याही पुढचा भाग म्हणजे सिंधू संस्कृतीतील शेती क्षेत्र हे पाहणार आहोत। उदाहरणार्थ त्या अगोदर पाहण्याच्या अगोदर आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करू की शहरे कोणत्या नदी किनारी वसलेले आहेत। उदाहरणार्थ चौहंदोड़ो, कोडदीजी, आमरी इत्यादी शहरे सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत। आणि रावी नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती वसलेली होती। ही शहर वसलेली होती। आणि चिनाब या नदीच्या किनारी मांडा हा शहर वसलेला होता। गग्गर नदी किनारी कालीबंगा आणि राखीगडी हे 2 शहरे वसलेले होते। चला मग आज आपण पाहतो सिंधू संस्कृतीतील शेती क्षेत्र म्हणजे सिंधू संस्कृतीतील शेती कशा प्रकारे होती आणि कशा प्रकारे शेती कशामुळे झाली आणि शेती कशा प्रकारे त्यांनी केले। तर शेती करण्यासाठी शेती क्षेत्र म्हणजे सिंधू संस्कृती ही पूर्णपणे नदीच्या किनारी म्हणजे जिथे नदी आहे त्या नदीच्या किनारी वसलेली संस्कृती होती। जिथे नदी आहे तिथंच सर्व वसाहती व गावे वसलेली आहेत। त्यासाठी सिंधू संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी काही नद्यांनी गाळा आणलेल्या होते त्या गाळापासून त्या लोकांनी शेती केलेली आहे। जी काही गाळ नदी आणून साठायचे त्या गाळापासून त्या लोकांनी शेती मोठ्या प्रमाणात करणे हे काम करत होते। हे लोक सिंधू नदीच्या किनारी राहायचे। नदीने आणलेला सुपीक गाळापासून शेती करायचे। म्हणजे सुपीक गाळापासून हे लोक शेती करायचे। हे लोक वर्षातून 2 पिके घ्यायचे, रब्बी आणि खरीप। रब्बी म्हणजे हिवाळी घेतला जाणारा पीक म्हणजे रब्बी पीक होय आणि पावसाळी घेतला जाणारा पीक म्हणजे खरीप होय। पिकामध्ये प्रसिद्ध घेणारे पीक गहू व बार्ली प्रमुख पिके तर ज्वारी, तांदूळ, मोहरी, तीळ, रगी इतर ही पिके होतं। परंतु मोहरी आणि तीळ ह्यापासून ते लोक तेल विकसित करायचे, तेल बनवायचे आणि ते फॉरेनला म्हणजे मेसोपोटेमिया, चीनी संस्कृती तत्कालीन अस्तित्वात असणाऱ्या शहरांना तीळ निर्यात करायचे। रग्गी इतर ही पिके होतं। आणि लोथल व रंगपूर येथे तांदळाचे अवशेष सापडले आहेत। म्हणजे लोथल आणि रंगपूर येथे तांदळाचे अवशेष सापडले आहेत। मोहरी आणि तीळ पासून तेल काढायचे, ते परराष्ट्राला पाठवायचे, निर्यात करायचे हे तर आपण पाहिलेलं आहोत। म्हणजे ते जी मोहरी आणि तीळ पासून तेल बनवून तेल काढायचे, तेल काढून परराष्ट्राला पाठवायचे, निर्यात करायचे। शेती नांगरण्यासाठी लाकडी नांगराचा वापर करत असतं। म्हणजे त्या कालीन शेती नांगरण्यासाठी लाकडी नांगराचा वापर करत असे। कारण त्या काळाचे आपल्याला पुरावे भेटलेले आहेत की म्हणजे नांगरणी बनवलेले होते। त्या लोकांनी दगडापासून लहान लेकरांसाठी खेळणी बनवलेले होते नांगरणीचे। त्यासाठी नांगरणीची खेळणी बनवले। तर ह्यावरून आपल्याला कळते की ते नांगर ही करत होते शेती करण्यासाठी आणि नांगर हे लाकडाचे असायचे। परंतु आपल्याला जी काही आहेत दगडी नांगरी लहान लेकरांची खेळणी सापडले आहे ह्यावरून माहिती मिळते लाकडाचे नांगर असल्यामुळे ते नष्ट झालेले आहे असे आपल्याला आढळून येते। कालीबंगन गग्गर नदीच्या खोऱ्यात राजस्थान येथे उदाहरणार्थ बैल गाय म्हैस यांचेही अवशेष सापडलेले आहेत। म्हणजे ते प्राण्यांनाही पाळीव करत होते। बैल, गाय, म्हैस इत्यादी प्राण्यांना पाळीव करून ते शेती करायचे। त्या काळाचे खेळणी शेती नांगरण्याचे पुरावे उदाहरणार्थ दगड किंवा कांस्य पासून बनलेली खेळणी। कांस्य म्हणजे तांबे व कतील पासून बनवलेली जी काही धातू आहे त्या धातूपासून बनलेली वस्तू म्हणजे कांस्य होय। कापसाचं उत्पादन सर्वप्रथम सिंधू संस्कृती ह्या संस्कृतीत घेतलेला आहे। कारण सिंधू संस्कृतीतच आपल्याला सर्वात प्रथम कापूस घेतले जाणारे पुरावे भेटलेले आहेत। लोथल येथे तांदळाचे अवशेष,
खरबूज म्हणजे ते घेणारे फळ म्हणजे खरबूज, नारळ, डाळिंब, निंबू, केळी इत्यादी फळबागा होते. ऊसाच्या शेतीत पुरावा नाही, म्हणजे ऊस हा पीक घेतला गेलेला नाही, ह्याचा पुरावा आपल्याला आढळलेला नाही. म्हणजे ह्या सर्व पिकांमध्ये आपल्याला ऊसाचे शेत केलेले नाही असे आपल्याला आढळून येते. सिंचनासाठी बांध घातले गेलेल्या धोलविरा येथे पुरावे सापडलेले आहेत. मोहनजोदडो, हडप्पा, लोथल या ठिकाणी धान्याची मोठी कोठारे सापडले आहेत. पशुपालन सिंधू संस्कृतीतील लोक पशुपालन मोठ्या प्रमाणात केलेले होते आणि कोणते प्राणी त्या कालीन पशुपालन केलेले आहेत हे आपल्याला माहित होते. आणि कोणते प्राणी अस्तित्वात होते आणि कोणते प्राणी अस्तित्वात नाहीत हे पण आपल्याला इथून समजते. गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, कुत्रा, मांजर, उंट, हत्ती इत्यादी प्राणी पाळीव करून ठेवलेले होते. उदाहरणार्थ उंट आणि हत्ती हे दोन तर महत्वाचे प्राणी आहेत. कारण उंट प्रवास करण्यासाठी आणि हत्ती मोठे मोठे उंडक्यांना उचलून ठेवणे, न्याण करण्यासाठी हत्तींचा वापर करत असे. लोथल आणि रंगपूर येथे घोडा किंवा गाय याचे अवशेष सापडले आहे, परंतु त्याच्या अवशेषावरून ते गाय आहे किंवा घोडा आहे हे आपल्याला समजत नाही. त्यासाठी घोडा किंवा गाय इथे आढळले किंवा नाही हे आपल्याला समजत नाही. त्यासाठी सिंधू नदी येथे हा प्राणी अस्तित्वात नाही असे समजले जाते. कारण घोडा किंवा गाय ह्याचे अवशेष आहेत, परंतु ते गाय होता किंवा घोडा होता हे आपल्याला समजत नाही. ते अवशेष कोणत्या प्राण्याचे आहे हे समजले जात नाहीत. त्यासाठी घोडा हा प्राणी अस्तित्वात नव्हते असे आपल्याला म्हणता येईल. उद्योग व शिल्प सिंधू संस्कृतीतील उद्योग व शिल्प यांची माहिती घेणार आहोत. तांबे व कतील एकत्र करून त्यापासून कांस्य बनवत असे. पाहिले होते की तांबे ह्याचा शोध ताम्रपाषाण युगामध्ये 2000 ते 10,000 ह्या काळात लागलेले होते. सर्वप्रथम तांब्याचा शोध लागला होता. सर्वप्रथम तांबे आणि दगडापासून हत्यारे मानव बनवत होता, परंतु येथे तांबे व कतील हे दोन धातू एकत्रित करून त्यापासून कांस्य हा धातू बनवत असे. पासून सिंधू संस्कृतीतील लोक वस्तू, अवजारे व मूर्ती बनवत असे. जरा जास्त किंवा मजबूत नसते, त्यासाठी त्याच्यात तांबे आणि कतील मिक्स करून ते धातू करण्यासाठी, धार राहण्यासाठी आणि जड राहण्यासाठी ते धातूचा उपयोग केला जातो. खेत्री माइन्स राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात तांबे हा धातू सापडले आहेत. कतील मेसोपोटेमिया मधून आयात करायचे, म्हणजे मेसोपोटेमिया ह्या संस्कृतीतून आपण तांब्यातील या धातूचा आयात करून कतील आणि तांबे ह्या दोन्हीचा मिक्सर करून आपण कांस्यापासून धातू बनवून ते आयात करून घेऊन अवजारे वस्तू बनवून त्या आपण निर्यात करून त्या देशांना जास्त किमतीत विकत होतो असे ह्यावरून आपल्याला समजते. व्यापार नष्ट येथे असे मानला जातो की सिंधू संस्कृती हा संस्कृती व्यापारी संस्कृती होती, कारण मोठ्या प्रमाणात इथे व्यापारी होत होते. त्यामुळे हे संस्कृती व्यापारी होते, राजकीय होते, पुजारी किंवा व्यापारी होते हे आपल्याला समजून येत नाही. परंतु जास्तीत जास्त इतिहासकारांचे म्हणणे आहे की ही संस्कृती व्यापारी होती. व्यापार नष्ट झाले म्हणून ही संस्कृती नष्ट झाली असे हे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. मोहनजोदडो मध्ये नृत्य करणारी स्त्रीची मूर्ती सापडलेली आहे. स्त्रीभंगा असे देखील म्हणतात. उदाहरणार्थ तिच्या गळ्यात हार होता, हार मध्ये एक मोती होत आणि हातात काळे बांगडे होते आणि एक हात कमरेवर होते आणि ती एकदम डान्सिंग पोझिशन वर ते उभे राहिल्यामुळे ती एक डान्सर आहे असे समजले जाते. त्यासाठी तिला स्त्रीभंगा अशीही म्हटले जाते. ती कांस्य ह्या धातूपासून बनलेली मूर्ती आहे. मोहनजोदडो येथे दाढी असणाऱ्या अंगावर शॉल पांघरलेली मूर्ती देखील सापडलेली आहे. मोहनजोदडो येथे एक मूर्ती सापडलेली आहे. ते मूर्ती कोणाची आहे हे आपल्याला सांगता येत नाही, कारण तो शाल पांघरला असल्यामुळे तो पुजारी पण असू शकतो किंवा मोठा व्यापारी देखील असू शकतो किंवा मोठा राजकारणीय असू शकतो असे त्याच्यावरून आपल्याला कयास लावता येते.
वीट भट्टी भाजत म्हणजे सिंधू संस्कृतीतील लोक सर्वीकडे प्रथम नागरीकरण आहे की जिथे भाजलेल्या विटांचा उपयोग करून घर बांधणी केलेली आहे। जी काही बांधणी केलेली आहे ते भाजलेल्या विटांपासून बांधणी केलेली आहे असे आढळून जाते। विटांचे आकार सिंधू संस्कृतीत सारखे होते। सिंधू संस्कृतीत जेवढे काही शहरे आढळले आहेत तिथे सारखे समप्रमाणात म्हणजे त्याची जी सेम प्रकारचे विट सापडलेले आहेत। उदाहरणार्थ 4:2:1 अशाच प्रकारचे सर्व शहरांमध्ये जी काही विटा वापरलेल्या आहे एकाच ह्याच्यामध्ये एकाच साईज मध्ये सापडलेले आहे। त्यासाठी ही संस्कृती ही राजकारणीय संस्कृती असू शकेल असं देखील म्हणू शकतात। कारण समप्रमाणात विटांची जी काही माहिती मिळाली आहे सर्व समप्रमाणात आहे। कारण एका राजकारणीय व्यक्तीचं पूर्ण राज्याचे कसे एकरूप करून ठेवतात तशा प्रकारे ही संस्कृती चाललेली होती। असे ह्यावरून आपल्याला राजकारणीय संस्कृती हा असे देखील समजून येते। कर्णलियन दगडापासून मणी तयार करत असे। लोथल व चहंदोडो मणी उद्योगासाठी प्रसिद्ध होते। लोथल व चहंदोडो येथे बांगड्या बनवण्याचा व्यवसाय चालत असे। कुंभारकाम, कलाकृती, भांडी, कापूस, लोकर, कपडे व्यवसाय इत्यादी।